Today we will start with the next point, that is pumping action of our heart. So heart is a pumping organ. Heart is a pumping organ of circulatory system. Circulatory system चा heart हा काय pumping organ आहे, and that pumping is brought about by contraction and relaxation. So heart is a pumping organ of our circulatory system. That pumping action, it is brought about by the contraction and relaxation. So the contraction of our heart is known as a systole. Contraction is known as what? Systole. And the relaxation is known as a diastole. Pumping organ आहे हार्ट हा. पंपिंग ऑर्गन असून पंपिंग ऍक्शन कशी घडते तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन असतं. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन आणि रिलॅक्सेशन म्हणजे प्रसारण. सो दॅट कॉन्ट्रॅक्शन इज नोन ॲज व्हॉट? दॅट इज नोन ॲज अ सिस्टोल. कॉन्ट्रॅक्शन आपण काय म्हणतो? सिस्टोल म्हणतो. अँड रिलॅक्सेशन इज नोन ॲज अ डायस्टोल. रिलॅक्सेशनला डायस्टोल म्हटलं जातं. सो सिंगल सिस्टोल प्लस अ सिंगल डायस्टोल दॅट इज इक्वल टू सिंगल हार्टबीट. So what is meant by single heartbeat? One systole plus one diastole is equal to single heartbeat. So our heartbeat in a single minute, they are about, or our heart beats 70 to 72 beats per minute. Our heart beats 70 to 72 beats per minute. And during single heartbeat, our heart pump 70 ml of blood. During single beat, our heart pump 70 ml of blood, and that is known as a stroke volume. That is known as what? Stroke volume. लक्षात येते का? पहा, साधी गोष्ट आहे. हार्ट पंपिंग ऑर्गन आहे, तो ब्लड पंप करतो. ही पंपिंग ऑर्गन कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन मुळे घडते. कॉन्ट्रॅक्शनला शब्द वापरला जातो सिस्टोल आणि रिलॅक्सेशनला शब्द वापरला जातो डायस्टोल. एक सिस्टोल आणि एक डायस्टोल जर आपण त्याच्यामध्ये घेतला तर एक सिस्टोल आणि एक डायस्टोल ह्याच्यापासून तयार होतो आपला एक हार्टबीट. बरोबर आहे. आता एक हार्टबीट जो आहे हा आपण पाहिला की एका सिस्टोल पासून आणि एका डायस्टोल पासून तयार झाला. मग असं आपलं हार्ट एका मिनिटाला किती बीट्स देतं? तर आपलं हार्ट हे एका मिनिटाला बीट देतं 70 to 72 बीट्स पर मिनिट. And during single heartbeat, that means during single systole and single diastole, our heart pump about 70 ml of blood. किती ब्लड पंप करतो तुमचा हार्ट एका सिंगल बीटला? तर 70 ml of blood. आणि त्याला म्हटलं जातं stroke volume. So stroke volume means volume of blood pumped by our heart during single heartbeat. सिंगल हार्टबीट मध्ये तुमचा हार्ट किती व्हॉल्यूम ब्लडचा पंप करतंय त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं स्ट्रोक व्हॉल्यूम. आता पुढे पाहता स्ट्रोक व्हॉल्यूम आपल्याला माहित झाला की एका बीट मध्ये आमचं हार्ट 70 ml एवढं ब्लड काय करतंय? पंप करतंय. मग टोटल तुमचे बीट्स किती आहेत? मिनिटाला 72 बीट्स आहेत. एका मिनिटाला तुमचा एका बीटला तुमचं हार्ट किती ml ब्लड पंप करतंय? 70 ml ब्लड पंप करतंय. हे किती वेळा आहे? एका बीटला करतंय. असे एका मिनिटामध्ये बीट्स किती आहेत? 72 बीट्स आहेत. मग 72 into 70 that is equal to 5040. That is nearly equal to 5 liter. So during or in a 1 minute our heart pump about 5040 ml of blood, that is nearly equal to 5 liter. लक्षात येते का? पहा, बीट्स असतात मिनिटाला 72. एका बीट मध्ये हार्ट पंप करतंय ब्लड 70 ml.
मग असं आपण 72 बीट मध्ये हार्ट किती ब्लड पंप करतं हे जर पाहिलं तर ते येतं 5040 म्हणजेच 5 लिटर. म्हणजे एका मिनिटाला तुमचं हार्ट किती ब्लड पंप करतंय तर ते जवळजवळ 5040 आहे. अँड दॅट इज नोन ॲज अ कार्डियक आउटपुट. लक्षात येते का पहा. आधी मी तुम्हाला स्ट्रोक व्हॉल्यूम सांगितला. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे मी काय सांगितलं, व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप बाय अवर हार्ट ड्युरिंग सिंगल हार्टबीट असं मी म्हणाले. आणि आता मी तुम्हाला काय सांगितलं, कार्डियाक आउटपुट सांगितलं. कार्डियाक आउटपुट म्हणजे काय काय म्हणता येईल आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ हार्ट पंप बाय अवर व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप बाय अवर हार्ट ड्युरिंग 72 बीट्स म्हणजे ड्युरिंग 1 मिनिट. हा फरक आहे. हा एका बीट मध्ये एवढं पंप आउट करतं हार्ट आणि 72 बीट म्हणजेच एका मिनिटामध्ये ते पंप आउट करतं ब्लड 5 लिटर. मग ह्याला म्हटलं जातं स्ट्रोक व्हॉल्यूम आणि ह्याला म्हटलं जातं कार्डियक आउटपुट. हे लक्षात आलं का. Now the next point is the conducting tissue of our heart. Our heart, we know that our heart is a myogenic. So myogenic heart means the heart which is capable of generating the wave of contraction independently of the nervous system. So it is able to generate the wave of contraction itself. It is not under control of our nervous system. Such a type of heart is known as a myogenic heart. So our heart is a atorhythmic heart. So what is meant by atorhythmic heart? It can generate own rhythm by the specialized muscles. So we know that our heart is made up of cardiac muscle, and in that cardiac muscle some muscles are specialized muscles, and that specialized muscle can generate the rhythm. So our heart is atorhythmic. लक्षात येते का पहा. मायोजेनिक हार्ट म्हणजे मी सांगितलं की जे हार्ट वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन स्वतःची स्वतः तयार करतं, त्याला नर्वस सिस्टीमचा कंट्रोल त्याच्यावरती नाही, अशाला आपण मायोजेनिक हार्ट म्हणतो. आणि न्यूरोजेनिक म्हणजे ज्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे आपल्या नर्वस सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये असतं, त्यावेळेस त्याला न्यूरोजेनिक म्हणतात. ह्युमन हार्ट हे मायोजेनिक आहे, कॉक्रोचचं हार्ट हे न्यूरोजेनिक आहे, लक्षात ठेवा. आता ॲटोरिदमिसिटी आपल्या हार्टकडं. मग ॲटोरिदमिक म्हणजे काय सांगितलं, इट कॅन जनरेट ओन रिदम. ते स्वतःचं ओन रिदम तयार करू शकतो. ओन रिदम या शब्दाचा अर्थ काय की ते ठराविक वेळेला संथ आकुंचन करेल आणि मग त्याचं संथ प्रसारण होईल. हा रिदम तो स्वतःचा स्वतः जनरेट करू शकतो. कशामुळं, बिकॉज इट कंटेन द स्पेशलाइज्ड टिश्यू, अँड सच अ स्पेशलाइज्ड टिश्यू विच कॅन generate the rhythm of our heart, that tissue is known as a nodal tissue. And such a nodal tissue is present in the wall of our heart. So nodal tissue is sensitive to the minor changes in the action potential. Nodal tissue is very sensitive to the minor changes in the action potential. पहा आता ह्याची ॲटोरिदमिसिटी जी हार्टची आहे की ते स्वतः काही जे काही जनरेट करते वेव्ह कॉन्ट्रॅक्शनची वगैरे, तर ह्याच्यासाठी त्याच्याकडे नोडल टिश्यू प्रेझेंट आहे. आणि नोडल टिश्यू कुठे प्रेझेंट असतो तर हा जो वॉल असतो हार्टच्या, ह्या वॉलमध्ये हा नोडल टिश्यू त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. नोडल टिश्यू म्हणजे वेगळं काही नाहीये तर कार्डियक मसल, स्पेशलाइज झालेला कार्डियक मसल आहे, त्याला आपण नोडल टिश्यू असं म्हणतो. आणि नोडल टिश्यू म्हणजे मी काय सांगितलं की हा टिश्यू अतिशय सेन्सिटिव्ह आहे. मायनर चेंजेस जरी ऍक्शन पोटेन्शियल मध्ये झाले तरी हा सेन्सिटिव्ह असणारा असा हा टिश्यू आहे. दॅट इज डिस्ट्रीब्युटेड इन द वॉल ऑफ हार्ट. पूर्ण हार्टच्या वॉलमध्ये तो प्रेझेंट आहे म्हणून सांगितलं. नाउ द नोडल टिश्यू इज प्रेझेंट इन द अप्पर कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियम. सो इट इज प्रेझेंट इन द अप्पर right corner of the right atrium, and that is known as a SA node. आपलं जे काही राईट ॲट्रियम आहे ज्याच्यामध्ये सुपेरियर व्हिना केवा वगैरे आहे, तर त्याच्याच जवळ हा नोडल टिश्यू हार्टमध्ये प्रेझेंट आहे आणि त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो SA नोड. दॅट इज नोन ॲज अ सायनो ऑरिक्युलर नोड. नाउ द अनदर
मास ऑफ नोडल टिश्यू, आता हा एक पाहिला आपण, अनदर मास ऑफ नोडल टिश्यू इज नोन ॲट द ॲटोरिदमिक फायबर. दुसरं जे नोडल टिश्यूचं मास आहे त्याला आपण ऑटोरिदमिक फायबर असं म्हणतो. आणि हे ऑटोरिदमिक फायबर काय काम करतं, इट कंट्रोल द बिटिंग रेट ऑफ अवर हार्ट. आपलं जे काय हार्ट आहे ह्याचं बिटिंग रेट कंट्रोल करायचं ते काम करतं. नाउ द नोडल टिश्यू is made up of, or it consists of, first portion that is the SA node, second portion that is AV node, third portion is known as a bundle of His, and fourth portion is known as a Purkinje's fiber. Our heart is a myogenic, that means it can able to generate the wave of contraction independently of the nervous system. Autorhythmic means it can generate own rhythm by the special type of muscles which are present in the wall of heart, and that muscles are known as a nodal tissue. Now the nodal tissue means a tissue which is very sensitive to the minor changes in the action potential, and such a nodal tissue is present in the wall of the heart. Now the nodal tissue which is present in the right atrium near the opening of superior vena cava, that is known as a SA node. And another mass of nodal tissue that is known as a autorhythmic fiber which control the beating rate of our heart. आपल्या हार्टचा रेट बिटिंग रेट मेंटेन करणारा किंवा कंट्रोल करणारा कोण असतो, ऑटोरिदमिक फायबर असतो. मग असा हा नोडल टिश्यू म्हणजे वेगळं काही नसून कार्डियक मसल, हा स्पेशलाइज असणाऱ्या कार्डियक मसललाच आपण काय म्हणतोय तर नोडल टिश्यू म्हणतोय. आणि मग हा नोडल टिश्यू कसा तयार झालाय तर ह्या नोडल टिश्यू मध्ये पहिला आहे SA नोड, दुसरा आहे AV नोड, तिसरा आहे बंडल ऑफ हिस, आणि चौथा पोर्शन आहे पर्किंजेज फायबर. मग आपली जी काही पुढचा पॉइंट आहे तो कुठला आहे तर तो आहे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ अवर हार्ट. So the next point is a conducting system of our heart. So what is meant by conducting system? So conducting system means working system of our heart. So next is a conducting system of heart. So the conducting system of our heart is made up of first portion SA node. SA node is known as a sinoatrial node. That is known as what? Sinoatrial node. And such a SA node, it is present, no doubt all this system is present in the wall of heart. That SA node is present in the right atrium. But where? In the right atrium near the opening of superior vena cava. So this is a superior vena cava, or it is known as a precaval. So it is present near the opening of superior vena cava. And this SA node is known as a pacemaker. It is known as what? Pacemaker. लक्षात ठेवा. So why it is known as a pacemaker? Because it has power of generation of new wave of contraction. It has power of generation of new wave of contraction and making space of contraction. It has power of generation of new wave of contraction and making pace of contraction. So it is known as a pacemaker. SA नोडला आपण काय म्हणतोय? पेसमेकर म्हणतोय. का म्हणतोय पहा, पहिला पॉइंट मी सांगितला की कंडक्टिंग सिस्टीमचा पहिला पॉइंट आहे तो SA नोड. SA नोड म्हणजे सायनोएट्रियल नोड. कुठे प्रेझेंट आहे तर राईट एट्रियम मध्ये. पण राईट एट्रियम मध्ये कुठं? सुपेरियर व्हेना केव्हाच्या ओपनिंगच्या जवळ आहे. ह्या SA नोडला काय म्हटलं जातं? पेसमेकर. ह्याला पेसमेकर का म्हणायचं तर त्याच्याकडे कशाची पॉवर आहे? वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करायची त्याच्याकडे पॉवर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्शन मध्ये पेस मेंटेन करायचं, मेकिंग अ पेस ऑफ कॉन्ट्रॅक्शन. स्पेस ह्या शब्दाचा अर्थ इथं आपण काय करतो? त्याचा स्पीड, अशा अर्थी इथं हा शब्द वापरलाय. नाउ दिस SA node, it generate the wave of contraction and give it to the next portion
which we known as a AV node. So the second part is a AV node. AV node म्हणजे, so AV node means atrioventricular node. Atrioventricular node means this portion, and that portion is also present in the right atrium, but it is present at the base of right atrium, or it is present in the right atrium at the base of interauricular septum. Location लक्षात येते का पहा? AV node, it is present in the right atrium at the base of interauricular septum. So this is what? Interauricular septum. Now, this AV node is known as, or it acts as a pace setter. It acts as a pace setter because it set up cardiac impulse 72 beats per minute. Why it is known as a pace setter? It set up the cardiac impulse 72 beats per minute. Clear? लक्षात येत आहे? दुसरा पोर्शन आपण पाहिला AV नोड, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. हा जो नोड आहे ह्याचं लोकेशन आपण पाहिलं की राईट ॲट्रियम मध्ये इंटरऑरिक्युलर सेप्टमच्या बेसला हे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. ह्याला आपण पेस सेटर म्हणतो. ह्याला पेस सेटर का म्हटलं जातं? तर इट सेटअप द कार्डियक इम्पल्स. हे जी काही कार्डियक इम्पल्स असते आपली, कुठली ती 72 बीट्स पर मिनिट. एका मिनिटाला हार्ट 72 बीट देणार, पुढच्या पण मिनिटामध्ये 72 बीट्स देईल. मग हे जो सेटअप असतो, हा सेटअप कोण सेट करतो? तर एव्ही नोड करतो, म्हणून त्याला म्हटलं जातं पेस सेटअप. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज बंडल ऑफ हीज. It is also known as a taura. It is known as a taura also. So next point is a bundle of his. So this portion is known as a bundle of his. Now the branches start to originate from the AV node and they enters into the interventricular septum. That is known as a bundle of his. These branches start to originate from the AV node. They enters into the interventricular septum. So there are two branches which are originated from the AV node. One goes towards the right ventricle and another goes towards the left ventricle. That are right and left branches of bundle of his, and they are originated from the AV node. AV node पासून ब्रांचेस निघतात. त्या ब्रांचेस इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये जातात. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये ह्या ब्रांचेस दोन होतात, एक राईट आणि एक लेफ्ट. राईट ब्रांच ही राईट व्हेंट्रिकल कडे जाते आणि लेफ्ट ब्रांच ही लेफ्ट व्हेंट्रिकल कडे जाते, आणि त्याला आपण म्हणतो बंडल ऑफ हीस. आता बंडल ऑफ हीस ह्याच्यानंतर पुढचा पोर्शन आहे त्याच्यातला, तो आहे पर्किंजे फायबर. पर्किंजे फायबर. पहा आता पर्किंजे फायबर म्हणजे हे जे काही फाईन फायबर्स दिसतात की नाही, ह्या फाईन फायबर्सला काय म्हणायचं? पर्किंजे फायबर. सो Purkinje fiber means these are the fine fibers which are originated from the bundle of his, and these fibers they form the network on the or in the wall of both the ventricle and gives the wave of contraction to the ventricle via that fibers. लक्षात येते का? पर्किंजे फायबर म्हणजे काय?
तर हे जे काही ब्रांचेस आहेत दोन, कुठल्या, बंडल ऑफ व्हीसच्या, ह्या ब्रांचेस पासून निघालेल्या ज्या छोट्या ब्रांचेस आहेत की ज्या व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये त्याचं नेटवर्क तयार करतायत, त्या नेटवर्कला आपण काय म्हणतो, तर त्या नेटवर्कला म्हटलं जातं पर्किंजेस फायबर. आणि पूर्ण व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये ह्या प्रेझेंट असल्यामुळं वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन त्या व्हेंट्रिकल वरती पसरवायचं काम कोण करतं, तर ह्या पर्किंजेस फायबर करतात आणि त्यामुळं व्हेंट्रिकल काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. परत एकदा पहा, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट ही 4 पार्टनी बनलेली, SA नोड, AV नोड, बंडल ऑफ व्हीस आणि पर्किंजेस फायबर. SA नोड मध्ये मी तुम्हाला सांगितलं की SA नोड हा काय करतो, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन तयार करतो. आणि वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन तयार करतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं की तो प्रेझेंट कुठे, त्याचं लोकेशन आहे राईट एट्रियम मध्ये, सुपेरियर व्हीना केवाच्या जवळ तो प्रेझेंट आहे. त्याला आपण पेस मेकर म्हणतो. त्याला पेस मेकर आपण का म्हणतो, तर इट हॅज पॉवर ऑफ जनरेशन ऑफ वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ह्याला वॅगस नर्वचा सप्लाय आलेला असतो SA नोडला. नंतर हा SA नोड वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन कोणाला देतो, तर AV नोडला देतो. आता दुसरा पोर्शन झाला AV नोड. AV नोड कुठे प्रेझेंट आहे, इज ऑल्सो प्रेझेंट इन द राईट एट्रियम ऍट द बेस ऑफ इंटर ऑरिक्युलर सेप्टम. इंटर ऑरिक्युलर सेप्टमच्या बेसला प्रेझेंट आहे. त्याला आपण काय म्हणतो, पेस सेटर म्हणतो. त्याला पेस सेटर का म्हटलं जातं, इट सेट अप द कार्डियक इम्पल्स 72 बीट्स पर मिनिट. कार्डियक इम्पल्स ही तो 72 बीट्स पर मिनिट मेंटेन करतो, सेटअप करतो, म्हणून त्याला आपण पेस सेटर म्हणतो. त्याच्यानंतर कंडक्टिंग सिस्टीमचा पुढचा पार्ट आहे, त्याला म्हणतात बंडल ऑफ व्हीस. बंडल ऑफ व्हीस म्हणजे काय, तर AV नोड पासून ब्रांचेस तयार होतात. त्या ब्रांचेस इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये जातात. त्या ब्रांचेसला आपण म्हणतो बंडल ऑफ व्हीस. मग ह्या ज्या ब्रांचेस असतात ह्या दोन असतात, एक राईट आणि एक लेफ्ट. एक राईट व्हेंट्रिकलला जाते, एक लेफ्ट व्हेंट्रिकलला जाते. त्याला म्हणतात बंडल ऑफ व्हीस किंवा तौरा म्हणतात त्याला. आणि शेवटचा पोर्शन आहे त्याच्यातला तो आहे पर्किंजेस फायबर. आणि पर्किंजेस फायबर म्हणजे काय, तर ह्या ब्रांचेस पासून निघालेले फाईन फायबर की जे व्हेंट्रिकलच्या पूर्ण वॉलवरती स्वतःचं नेटवर्क तयार करतात. आणि मग अशी SA नोड पासूनची वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन ही AV नोडला मिळते. AV नोड पासून ती बंडल ऑफ व्हीसला येते आणि बंडल ऑफ व्हीस वरून ती पर्किंजेस फायबरला मिळते. आणि मग त्यावेळेला तिथे सगळे पर्किंजेस फायबर हे जे काही व्हेंट्रिकल आहे ह्या व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन घडून आणतात. नाउ next point is a working mechanism of our heart. That working mechanism is known as a cardiac cycle. Simply the cardiac cycle means the single heartbeat, and we know that the single heartbeat consists of one systole and one diastole, and it requires about 0.8 second. वर्किंग मेकॅनिझम, हार्ट ऍक्च्युअली कसं वर्क करतं ते पाहणं म्हणजे त्याची वर्किंग मेकॅनिझम झाली. दॅट वर्किंग मेकॅनिझम ऑफ अवर हार्ट is also known as a cardiac cycle. Cardiac cycles mean single heartbeat, and to complete single heartbeat or to complete single cardiac cycle our heart requires 0.8 second. पहा कसं होतं ते. So in our heart there is a alternate contraction and relaxation. In heart there is a alternate contraction and relaxation. So the contraction is known as a systole and relaxation is known as a diastole. So alternate systole and diastole is there. And atria and ventricle, they contract alternately. So single systole plus single diastole is equal to single heartbeat, which we known as a single cardiac cycle, and it is completed in a 0.8 second, and there are about 72 cardiac cycle or heartbeats in a single minute in an adult when it is in a resting condition. लक्षात येते का, आपल्याला हार्टचं वर्किंग मेकॅनिझम पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो, कार्डियक सायकल म्हणतो. आता आपल्या सगळ्यांचंच हार्ट हे कसं आहे, तर हार्टमध्ये रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन चालू असतं. our heart work by contraction and relaxation as it is a pumping organ. So the contraction is known as what? Systole. Relaxation is known as a diastole. Atria and ventricle,
दे कॉन्ट्रॅक्ट अल्टरनेटली. हे महत्वाचं आहे. एकदा ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात, ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजे ऍट्रिया आणि व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट अल्टरनेटली असं आपण त्याला म्हणतो. मग आता आपल्याला हे माहित झालंय की एक हार्टबीट म्हणजे काय. तर एक हार्टबीट मध्ये आपण काय म्हणतो की त्याच्यामध्ये एक सिस्टोल असतो आणि त्याच्यामध्ये आणखीन काय असतो, एक डायस्टोल असतो. एक सिस्टोल आणि एक डायस्टोल म्हणजे काय झालं, तुमचा एक हार्टबीट झाला. आणि एक हार्टबीट म्हणजेच काय झाली, तर एक कार्डियक सायकल झाली. आणि मग एक कार्डियक सायकल कंप्लीट करण्यासाठी हार्टला किती वेळ लागतो, इट इज कंप्लीटेड इन द 0.8 सेकंड. मग एका मिनिटामध्ये किती कार्डियक सायकल होतात, ह्या 0.8 सेकंड मध्ये एक होते. मग एका मिनिटामध्ये किती कार्डियक सायकल होत असतील, तर त्या असतात 72 पर मिनिट. म्हणून ऍडल्ट मध्ये आपण हार्ट रेट किती सांगतो, तर 72 बीट्स पर मिनिट, म्हणजे 72 कार्डियक सायकल ह्या एका मिनिटाला आपल्या हार्टमध्ये घडतात. ठीक आहे. आता नाउ दॅट कार्डियक सायकल इट इन्क्लूड 3 पार्ट्स. कार्डियक सायकल मध्ये किती पार्ट्स आहेत, 3 पार्ट्स आहेत. कुठले कुठले 3 पार्ट्स आहेत पहा. तर त्याच्यामध्ये पहिला आहे दॅट इज द ऍट्रियल सिस्टोल. पहिला पॉइंट कुठला आहे त्याच्यामधला, ऍट्रियल सिस्टोल आहे. ऍट्रियल सिस्टोल म्हणजे ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन. ऍट्रियल सिस्टोल. ह्याच्यामधला दुसरा पॉइंट आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. दुसरा पॉइंट कुठला आहे, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि त्यातला तिसरा पॉइंट आहे त्याला म्हणतात जॉईंट डायस्टोल. म्हणजे एकदा ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतील, ऍट्रियल सिस्टोल. दुसऱ्यांदा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतील, दॅट इज व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि एकदा जॉईंट डायस्टोल किंवा कम्प्लीट डायस्टोल म्हणतात. म्हणजे दोन्हीही काय होतील, रिलॅक्सेशन मध्ये असतील, डायस्टोल मध्ये असतील. म्हणून ती झाली त्याची तिसरी स्टेप. मग त्यातली पहिली स्टेप आपण आता सुरुवात करूयात. आता ऍट्रियल सिस्टोल मध्ये ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन आहे हे आपल्याला माहिती आहे. अँड इट रिक्वायर्स अबाउट ओनली 0.1 सेकंड. इट रिक्वायर्स अबाउट ओनली 0.1 सेकंड. नाउ वी नो दॅट right atria it receives deoxygenated blood. Left atrium it receives oxygenated blood. आता राईट एट्रियम बद्दल माहिती आहे, सुपेरियर विना केवा, इन्फेरियर विना केवा and coronary sinus they opens into the right atrium and they carry the deoxygenated blood and pour into the right atria. Now the left atrium it receive oxygenated blood via the 4 pulmonary veins. The pulmonary veins opens into the left atrium. Now when both these atria they get filled with a blood completely, at that time they create the pressure on the atrial wall. Now because of that pressure the SA node which is present in the wall of atria that get excited. Due to that excitation it generate the wave of contraction, and that wave of contraction it get spread on both the atria, and so atria start to contract. Because of the contraction of that atria they create the pressure on the tricuspid and bicuspid walls which are present between atria and the ventricle. And because of that pressure the tricuspid and bicuspid walls they get open and blood enters into the respective ventricles. लक्षात येते का पहा. इथं सांगितलं ऍट्रियल सिस्टोल आपण पाहतोय. ऍट्रियल सिस्टोल म्हणजे ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी लागणारा वेळ आहे फक्त 0.1 सेकंद. मग राईट ऍट्रियम मध्ये कुठलं रक्त गोळा केलं जातं, अशुद्ध रक्त असतं. लेफ्ट ऍट्रियम मध्ये शुद्ध रक्त असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. मग राईट ऍट्रियम आणि लेफ्ट ऍट्रियम ज्या वेळेला ब्लडनी पूर्ण भरतात, हे भरले की आपोआप त्या ऍट्रियाच्या वॉलवरती काय येणार आहे, प्रेशर येईल.
ॲट्रियाच्या वॉलवरती प्रेशर आला की इथं कोण प्रेझेंट आहेत वॉलमध्ये, कंडक्टिंग सिस्टीम आपण आत्ताच शिकलो. मग त्याच्यातला SA नोड एक्साइट होतो त्या प्रेशरमुळे. SA नोड एक्साइट झाला की तो काय करतो, तो वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करतो. मग ही वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन कुठे स्प्रेड केली जाते, पूर्ण ह्या राईट आणि लेफ्ट ॲट्रियम वरती स्प्रेड केली जाते. मग हे प्रेशर क्रिएट करतात ब्लड कोणावरती, तर इथं असणाऱ्या ट्रायकस्पिड वॉलवरती आणि इथं असणाऱ्या बायकस्पिड वॉलवरती. आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळं हे वॉल्स काय होतात, ते गेट ओपन. आणि ओपन झाल्यामुळं राईट ॲट्रियम मध्ये असणारं डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट व्हेंट्रिकल मध्ये एंटर करतं आणि लेफ्ट ॲट्रियम मध्ये असणारं ऑक्सिजनेटेड ब्लड हे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये होतं. आता हे करत असताना आणखीन एक गोष्ट महत्वाची घडते की रिव्हर्स ड्युरिंग दॅट कॉन्ट्रॅक्शन ऑफ दॅट ॲट्रिया, द रिव्हर्स एंट्री ऑफ द ब्लड इन द पोस्ट कॅव्हल अँड इन द कोरोनरी सायनस, that reverse entry of blood is avoided or prevented because these openings are guarded by, this is guarded by the Eustachian wall and this is guarded by the Thebesian wall. पहा, जर ॲट्रिया अशा अपवर्ड टू डाऊनवर्ड कॉन्ट्रॅक्शन ॲट्रियाचं, मग हे करत असताना ह्या ओपनिंगला जर वॉल नसले असले तर ही रिव्हर्स एंट्री झाली असते पुन्हा त्याच्याकडे. मग ती होऊ नये म्हणून याच्यावरती काय होता, युस्टॅशियन वॉल होता पोस्ट कॅव्हल वरती आणि इथे कुठला होता, थेबॅसियन होता. ते काय करतात, क्लोज होतात आणि ते त्या ब्लडची रिव्हर्स एंट्री काय करतात, अवॉइड करतात. दॅट इज अबाउट द ॲट्रियल सिस्टोल. आता ॲट्रियल सिस्टोल माहीत झाल्यानंतर किंवा आणखीन एक पॉइंट मी ह्याच्यामध्ये सांगेन की ॲट्रियल सिस्टोल आता आपल्याला माहित झाला की 0.1 सेकंदचा आहे. टोटल सायकल किती सेकंदची म्हणून सांगितली तुम्हाला, टोटल सायकल असते 0.8 सेकंदची. मग त्यातलं 1 सेकंद जर त्याचं कॉन्ट्रॅक्शन असेल, 1 सेकंद जर त्याचा सिस्टोल असेल, त्या सिस्टोलला आपण ए असं म्हणतो, तर ॲट्रियल डायस्टोल किती वेळाचा असेल, ज्याला आपण एडी म्हणतो. ॲट्रियल डायस्टोल असतो 0.7 सेकंद. म्हणजे लक्षात आलं, हा 0.7 सेकंदचा त्याचा काय झाला, डायस्टोल झाला आणि 0.1 सेकंदचा काय झाला, त्याचा सिस्टोल झाला. म्हणजे ही सायकल किती सेकंदची झाली, 0.8 सेकंदची झाली. ठीक आहे, ही माहिती कशाची होती, ॲट्रियल सिस्टोल. आता ॲट्रियल सिस्टोल झाल्यानंतर पुढचा पॉइंट तुम्हाला काय शिकायचा आहे, तो आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. पाहता तो सेकंड पॉइंट कुठला आहे, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे काय, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल ह्याला व्हीडी असं म्हटलेलं आहे पुस्तकात. व्हीएस म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टोल पहा 0.3 सेकंदचा असतो. इट रिक्वायर्स अबाउट 0.3 सेकंद. During ventricular systole, first of all, the wave of contraction which is originated in the SA node, that is given to the AV node, then it is given to the bundle of His and it is given to the Purkinje's fiber. And we know that the Purkinje's fibers, they are present in the wall of both the ventricle, and so ventricles start to contract from downward to upward. That ventricular contraction is known as a ventricular systole. Contraction is known as a ventricular systole. And during that ventricular contraction, the right ventricle, it pumps the blood via pulmonary aorta and it goes towards the lungs for the purification. Similarly, the left ventricle, which contains the oxygenated blood, it pumps that blood via the aorta or the systemic aorta to the different body part. लक्षात येते का पहा, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आपण बघतोय, व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यासाठी लागणारा वेळ मी तुम्हाला सांगितला 0.3 सेकंद एवढा असतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहितीये की ऑरिकल मध्ये वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एसए नोडनी तयार केली आहे. व्हेंट्रिकलच्या कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेला वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन ही एव्ही नोडला दिली जाते. एव्ही नोड पासून बंडल ऑफ हीसला येते, बंडल ऑफ हीस पासून पर्किंजेस फायबरला मिळते.
पर्किंजेस फायबरचं लोकेशन तुम्हाला माहिती आहे की व्हेंट्रिकलच्या पूर्ण वॉलमध्ये पर्किंजेस फायबर आहेत आणि पर्किंजेस फायबर मग ही वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन घेतात अँड दे स्टार्ट टू कॉन्ट्रॅक्ट द व्हेंट्रिकल. आणि व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच काय तर व्हेंट्रिक्युलर सिस्टोल असं मी तुम्हाला सांगितलं, व्हीएस म्हणतात. मग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल जेव्हा चालू असतो त्यावेळेला राईट व्हेंट्रिकल इट पंप द deoxygenated blood through the pulmonary aorta which goes for the oxygenation towards the lung. हे आपल्याला माहिती आहे. तसंच लेफ्ट व्हेंट्रिकल काय काम करतो ते सुद्धा ब्लड पंप करतो. कुठून? सिस्टेमिक एओर्टा मधून. कुठल्या पद्धतीचं ब्लड असतं? ऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि ते आपल्या बॉडी ऑर्गनला काय केलं जातं? सप्लाय केलं जातं. आणि मग ज्या वेळेला हा व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होत असतं, ड्युरिंग दॅट व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन देर इज अ क्लोजिंग ऑफ ट्रायकस्पीड अँड बायकस्पीड वॉल. हे लक्षात ठेवा. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, आता व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन कसं आहे? डाऊनवर्ड टू अपवर्ड आहे. मग इथं कोण आहे? तुमचे ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड वॉल आहेत. मग ते ओपन होऊ नये त्याच्यावरती प्रेशर पडून, म्हणून हे काय केले जातात? ड्युरिंग दॅट व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन और सिस्टोल देर इज अ क्लोजिंग of that tricuspid and bicuspid wall creating a sound and that sound is known as a lub. इथं पहिला हार्टचा साऊंड येतो लब नावाचा. लक्षात येत आहे? क्लोजिंग ऑफ दॅट ट्रायकस्पीड अँड बायकस्पीड वॉल ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर सिस्टोल दॅट क्रिएट द साऊंड नोन ॲज अ लब. मग हार्टचा पहिला साऊंड आपल्याला माहित झाला लब. अँड ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन, आता कॉन्ट्रॅक्शन 0.3 सेकंदचं झालं की ते काय करतील? रिलॅक्सेशन मध्ये येतील. सो ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन there is a closing of the semilunar walls which are present in the pulmonary aorta and systemic aorta, and that closing of that semilunar walls they create another sound which we known as a dub. So heart create two sound. First is a lub and second is a dub. Lub created because of closing of cuspid wall, tricuspid and bicuspid wall, and dub sound is created because of closing of semilunar walls. And another sound is produced if there is any problem in the heart, then the third sound is also produced, that is known as a murmur or hiss. That sound is known as murmur or hiss. ठीक आहे, लक्षात येते तुमच्या? मी परत एकदा रिपीट करते पहा. आपण व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आता पाहत होतो. ह्या व्हेंट्रिक्युलर सिस्टोल मध्ये एक व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आहे आणि एक व्हेंट्रिक्युलर डायस्टोल आहे. मग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल जो आहे तो तुम्हाला माहित झाला कितीचा आहे? 0.3 सेकंदचा आहे. मग व्हेंट्रिक्युलर डायस्टोल कितीचा असेल? तर 0.5 सेकंदचा. म्हणजे हे 0.3 सेकंद आणि 0.5 सेकंद म्हणजे किती सेकंदची कार्डियक सायकल झाली? 0.8 सेकंदची झाली. हे झालं व्हेंट्रिक्युलर सिस्टोल बद्दल. आणि मग नंतर काय असतं तर जॉईंट डायस्टोल. थर्ड स्टेप कुठली सांगितली मी? जॉईंट डायस्टोल. Joint diastole means what? That is also known as a complete diastole. In that steps or process, 4 chambers of our heart, that means the anterior atria and the posterior ventricles, that 4 chambers are in a relaxation stage. That is known as a joint diastole and it require or it is completed in 0.4 second. ठीक आहे, परत एकदा मी सांगते पहा. महत्वाची सायकल आहे. वर्किंग कसे पाहायचं? पहिल्यांदा आपण ऑरिक्युलर सिस्टोल पाहणार आहोत. ऑरिक्युलर सिस्टोल मध्ये मी तुम्हाला सांगितलं की बोथ दिस ॲट्रिया दे स्टार्ट टू रिसीव्ह द ब्लड. व्हेन दे गेट फिल्ड विथ द ब्लड दे क्रिएट द प्रेशर ऑन द वॉल. बिकॉज ऑफ दॅट प्रेशर द वॉल प्रेझेंट दॅट because of that pressure the SA node which is present in the wall they get excited and they create or generate the wave of contraction. As there is a generation of wave of contraction, there is a contraction of both the atria. They create the pressure on the tricuspid and bicuspid walls. They get open and blood enters into the respective ventricle, causing atrial systole or AS, which requires or completed in a 0.3 second.
ठीक आहे, लक्षात येत आहे. अशा पद्धतीनं तिथं ॲट्रियल सिस्टोल होतो की जो किती वेळाचा असतो तर 0.3 सेकंद एवढा असतो. ड्युरिंग दॅट ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन द रिव्हर्स एंट्री of blood in the precaval and coronary sinus, it is avoided or prevented by the Eustachian wall and Thebesian wall. Now, as we know that the atrial contraction or AS, atrial systole or atrial contraction, it requires about 0.1 second. So, AD means atrial diastole, it is about 0.7 second. Now the next step is a ventricular systole. During ventricular systole, there is a contraction of the ventricle, and in that step it requires about 0.3 second, which we know as a VS. Now the wave of contraction generated by the SA node, it is given to the AV node, bundle of His, Purkinje's fiber, and so ventricles start to contract from downward to upward. So it pump the blood, right ventricle pump the blood into the pulmonary aorta and left pump the blood into the systemic aorta. ठीक है? Now during ventricular systole or VS, there is a closing of cuspid walls, and a closing of cuspid walls, that is a tricuspid and bicuspid wall, they create a sound known as a laugh. After that, there is a relaxation of the ventricle. The relaxation of ventricle, that is a ventricular diastole, is about 0.5 second. 0.5 second. And during ventricular diastole, there is a closing of semilunar walls, and that closing of semilunar wall, they create another sound which we know as a dub. So there is alternate dub and dub sound, and the third sound created in the heart is a murmur or hiss. Now the third step is a joint diastole. Joint diastole is also known as a complete diastole, and it is completed in the 0.4 second. This is a phase in which 4 chambers of our heart, they are in a relaxed stage. So that is known as a joint diastole. That is the third step of the cardiac cycle. आता पहा, पुस्तकामध्ये एक आपल्या फिगर दिलेली आहे. त्या फिगर मध्ये काय केलेलं आहे तर तुम्हाला इथं टाइम इन सेकंद दिलाय. कार्डियक सायकल ही आपली 0.8 सेकंदची आहे. मग ती कशी बसले, वेंट्रिक्युलर ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आणि जॉईंट रिलॅक्सेशन, हे कसं आहे तर ते पहा. तर पहिल्यांदा त्यांनी इथं ॲट्रियाचं घेतलेलं आहे ह्याच्यावरती. तर हा आहे ॲट्रियल सिस्टोल AS म्हणजे, आणि हा आहे ॲट्रियल डायस्टोल. तर आता आपल्याला माहित झालं ॲट्रियल सिस्टोल किती वेळाचा असतो तर 0.1 सेकंदचा, म्हणजे हा इथून एवढा काय झाला ॲट्रियल सिस्टोल. आणि इथपासून ह्या इथपर्यंत 0.7 सेकंदचं कोण असतं ॲट्रियल डायस्टोल असतो, तो तिथे दाखवलाय. आता पुढे व्हेंट्रिकल बद्दल पहा. पहिला व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल कितीचा असतो 0.3 सेकंदचा. मग इथून 1, 2 आणि 3 0.3 सेकंदचा व्हेंट्रिक्युलर सिस्टोल दाखवलाय, म्हणजे VS आहे. आणि VD म्हणजे व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. आता तो दाखवताना 0.5 चा दाखवलाय. 0.5 म्हणजे पण इथं किती होतं 1, 2, 3 आणि 4. आणि ज्या वेळेला ह्याचं कॉन्ट्रॅक्शन चालू असतं ॲट्रियल, त्यावेळेला व्हेंट्रिकल कुठल्या स्टेजमध्ये असतील रिलॅक्सेशनच्या, म्हणजे हा एक, म्हणून ते कन्सिडर करताना किती केलंय 0.5 केलेलं आहे. बाकी त्याच्यामध्ये वेगळं काहीही नाहीये. लक्षात येतंय. तर ही डायग्राम फक्त पुस्तकात आहे म्हणून मी तुम्हाला सांगितली. आणि मग ह्याच्यामध्ये त्यांनी जॉईंट डायस्टोल पण दाखवलाय. मग 0.4 सेकंद पासून 0.8 सेकंद पर्यंत हे चारही चेंबर कुठल्या फेज मध्ये असतात तर रिलॅक्सेशनच्या असतात, म्हणून 0.4 सेकंदची ही काय दाखवलेली आहे तुमच्या पुस्तकामध्ये ही जॉईंट डायस्टोल दाखवलेली आहे.